पहा सुखी जीवनाचा मंत्र। डॉक्टर मी राधाकृष्ण आवाड पुण्याहून बोलतो। व्हेरी गुड, छान बोला। डॉक्टर दही फळांकडे मी एकदा जाऊन आलेलो आहे। बर बर ठीक आहे। हां ओके ओके सांगा। मी एक साधारण 35 वर्षाचा ओके ओके डायबिटीज पेशंट आहे ओके ओके बोला। आणि माझी प्रोस्टेट ग्रंथीची साईज सुद्धा वाढलेली आहे। वा वा। त्यामुळे 1.5 ते 2 महिने चेक हा प्रकार मला माहितच नव्हता। ओके पण सरांची एकदा मी ट्रीटमेंट घेतली म्हणजे 20 दिवसाची। ओके आता मी रिटायर असल्यामुळे फार पैसे नव्हते, परंतु सरांनी ऍडजस्ट करून मला 20 दिवसाचे ट्रीटमेंट दिले। पण मी आज एवढा खुश आहे की मी आठवड्यातून 2दा-3दा टेस्ट करू शकतो किंवा युरिन वगैरे हे जे बाकीचे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये मला आनंद वाटत आहे। वा वा, अतिशय मनापासून धन्यवाद। तुम्ही इतकी ओपनली प्रतिक्रिया दिली आणि महत्त्वाचं तुम्ही सांगितलं। मित्रांनो, समोरच्याकडं काही कमी जास्त बजेट असेल तेही मी ॲडजस्ट करतो। आणि जसं तुम्ही सांगितलं की 3 महिन्यापासून नाही, खूप दिवसापासून सेक्स होत नव्हतं, मला वाटतं तुमचा पार्टनर देखील खुश असेल, बरोबर आहे? हो हो हो। हां अच्छा, व्हेरी गुड, खूप छान। आणि डायबिटीस असून देखील तुम्हाला हा इतका चांगला रिझल्ट मिळालेला आहे, तर एक संदेश मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो। डायबिटीस आहे, BP आहे, डिप्रेशन आहे, अटॅक आहे, कशालाही तुम्ही घाबरू नका आणि स्वतः तुम्ही अनुभव सांगताय म्हणजे नक्कीच तुम्हाला मनापासून धन्यवाद। काही प्रश्न वगैरे आहे तुमचा, काही मनात विचारायचा, काही प्रश्न विचारायचा आहे? बरं, काही हरकत नाही। तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। पहा म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यांनी काय सांगितलं की कंप्लीट नर्वस झालेले, पार्टनर नर्वस झालेले, ट्रीटमेंट डायबिटीस असताना देखील फक्त 20 दिवसामध्ये आलेला रिझल्ट आहे। आणि दुसरं काय सांगितलं, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो। माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी रिकाम्या हातानं कधीच जाऊ देत नाही, भले त्याच्याकडे पैसे असो किंवा नसो। ही खरंच समाजसेवा जी आपण म्हणतो ही खरी समाजसेवा आहे। तरी पण डायबिटीस बद्दल मी थोडंसं डिस्क्रिप्शन करून सांगतोय। मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा अभिप्राय असा उत्स्फूर्त असतो म्हणजे तुम्हाला जसे बाकीचे सर्व आजार आहेत ना तसं ॲक्सेप्ट करा हो तुम्ही। तुमचं वय वाढलं, तुमचे केस पांढरे झाले, तुमची टक्कल पडलं, तुम्हाला त्या ठिकाणी हातात काठी आली, अहो हे नॅचरल बदल आहे, हे काय तुम्ही केलेला बदल नाही, हा निसर्गाने केलेला बदल आहे। तुम्हाला मग कुठला अवयव चालू ठेवायचा, कुठला बंद ठेवायचा, हे काही तुमच्या हातात आहे नाही। मग विनाकारण कशामुळे तुम्ही स्वतः डिसाईड करता की मला आता माझं वय झालं, आता मी हे करू शकत नाही, आता मला गरज नाही, तुम्हाला गरज असेल तर पहा, असं नसतं का? कारण शेवटपर्यंतच आपल्याला श्वास घेतो, ऑक्सिजन लागतो, जेवण लागतं, त्याच पद्धतीने ॲक्टिव्हिटी ही करायलाच पाहिजे, हा एक भाग झाला। पण त्या ठिकाणी करा किंवा न करा, तुमचा फ्लो वाढणं, तुमचा त्या ठिकाणी सर्क्युलेशन असणं, या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आणि डायबिटीज जरी असेल तरी अजिबात तुम्ही घाबरायची गरज नाही।